नमस्कार मंडळी, तू ही रे माझा मितवा. या मालिकेच्या पुढील भागामध्ये थोडं सत्य का होईना पण समोर तर आले. रमाकांत आणि सुप्रियामध्ये कोणत्याच प्रकारचं नातं नव्हतं ते तर सगळ्यांना समजलं आहे. आता सगळे वल्लरीच्या रूममध्ये बसलेले असतात. सुभद्रा आजी सगळ्यांना म्हणतात, ज्या बाईने हे सगळं घडवून आणलं त्या बाईला ना देवाने चांगली शिक्षा दिली पाहिजे. त्यात अर्णव पण म्हणतो, देव देईल तेव्हा देईल, त्याआधी मीच तिला शिक्षा देणार हे तर नक्की. मग आता वल्लरी चोरट्या नजरेने अर्णवकडे बघू लागते. जरा वेळाने अर्णव, ईश्वरी, रमाकांत सगळे हॉलमध्ये बोलत उभे असतात. तिथं अर्णव रमाकांतला टोचून म्हणतो, तुम्ही निघून गेल्यामुळेच माझ्या आईने आत्महत्या केली, हे पण तितकंच खरंय आणि हीच ती तुमची चूक. मी आयुष्यभर कधीच तुम्हाला माफ करू शकणार नाही. रमाकांत तर नाराजच होऊन जातो. जरा वेळाने ईश्वरी रूममध्ये जाऊन अर्णवला समजावून सांगत म्हणते, तुमचे बाबा तुम्हाला सोडून निघून गेले हे मी मान्य करते, पण तुम्ही जेवढा त्रास भोगलाय तेवढाच त्रास त्यांनी पण भोगलाय हे पण समजून घ्या ना. अर्णव कंटाळा करून म्हणतो, मिस इंदोर, तू अजून किती वेळेस मला तेच तेच सांगणारेस? ईश्वरी म्हणते, तोपर्यंत, जोपर्यंत तुम्ही तुमच्या बाबांना मोठं मन करून माफ करत नाही तोपर्यंत. अर्धसत्य तर सगळ्यांना समजलं की रमाकांत आणि सुप्रियामध्ये हा प्रकार घडवून आणणारी ही एक बाई होती. पण ती बाई कोण होती हे सत्य समजायच्या आधीच श्रीकांत धुमाळला कोणीतरी गोळी मारली. पण तरीही ईश्वरी आणि अर्णव ती बाई कोण होती याचा शोध नक्की घेतीलच. पण पुढील अपडेट माहीत करून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. बाय बाय.